शुभ संध्याकाळ मंडळी. आता आम्ही निघालो आहो कालवी काढायला. मी, आई आणि सुशांत आणि तनू पाटी आहे. आम्ही आता चाललो आहोत ह्या बंधाऱ्यावरून. आणि हे बघा समुद्र. खूप जपून चालायला लागतं इथून. पाय गेला मध्ये दगडामध्ये तर पडायला होईल. संध्याकाळचे वाजले आहेत 5 आणि आता आम्ही निघालोत थोडीशी कालवी काढायला. झालाय उशीर, पाण्याला सुकते उशीर आहे त्याच्यामुळे थोडा उशीर झालाय. हे बघा समुद्र, हे बघा. ती पुढे आई चालली आहे आणि आता आम्हाला बागेखाली जायचं आहे. बहुतेक ती लाकडं जमवते. आणि ही तनू आणि सुशांत, ये लवकर पटापट. हे बघा तनया आणि सुशांत पाठीमागून येत आहेत हळूहळू. बरेच वर्षांनी गावी आल्यामुळे ह्या दगडांवरून चालायची प्रॅक्टिस नाही आहे. पडायला झालं तर खालीच जायला होईल. तर चला, कालवी काढायच्या ठिकाणी भेटते तुम्हाला. आई अजून किती लांब आहे ग? सूर्यास्त होतोय मंडळी. बघा किती छान दृश्य आहे. हा, त्याच्यामुळेच ग उशीर झाला ना. हे बघा किती छान आहे. लोकेशन खूप मस्त आहे. भेटली काय ग? हे बघ 2 गावली. बघू. हे बघा मंडई, याला बोलतात कालवी. समुद्रातली ताजी ताजी कालवी. हे बघा, ही अशी कालवी आता आई काढते. भरलेली आहेत काय ग? भरलेली आहे. खूप बघा, रासचा रास आहे नुसती कालवांची. काढायला फक्त उशीर झालाय, संध्याकाळ झाली आहे. जास्त वेळ इथे थांबू शकत नाही. जायचा रस्ता खूप लांब आहे ना. आणि कोयती पण एकच आहे. तू काढ आणि मी हे करते. लोटून दे, मी काढते. सूर्यास्त बघ किती छान.
सावकाश काढावी लागतात. करप हाताला लागलं तर रक्त येईल आणि जखम ते होईल ती वेगळी. आहेत भरपूर, काढायला वेळ पाहिजे. हे बघा, अशी काढावी लागतात. कोयतीने असं थोडंसं मारायचं त्याच्यावरती आणि मग असं खेचायचं. आतमध्ये आहेत कालवी, खूप छान आणि ताजी ताजी आहेत, एकदम भरलेली आहेत बघा. आणि नंतर ती हा आहे पिन, त्या पिनाच्या साह्याने अशी ओढून काढायची असतात. थोडीशी कच येते, पण ती नंतर तिला जेव्हा आपण उकडवतो ना तेव्हा ती काढावी लागतात. हे बघा, मेहनत खूप आहे. तुम्ही कधी अशी कालवी काढली आहेत का, तर मला कमेंट करून सांगा. गरवते हो. नाही प्रथम नाही करते बघा. Stacks taller than the skyline, touch the clouds. Chain so heavy, neck dripping, make it loud. VIP velvet ropes, living life so wild. Pockets looking pregnant, my money birthed a child. Lit like a chandelier, vibe too insane. Big bottles. Hello guys, बघा हा नजर किती चांगला आहे. सनसेट पण झालाय. पाणी बघा, तुम्हाला पाणी आवडतं तर कमेंट करा आणि चॅनल बघितलं असेल तर सबस्क्राईब करा. बाय. बघा मंडळी, पाणी किती खाली जातं आणि लगेच वरती येतं. ह्या पाण्याचा काय भरवसा नाही आहे. आपल्याला वाटतं या पाण्यात कोण पण नाही जाऊ शकत. हे पाणी एवढं डेंजर आहे ना. हा, आपल्याला असं वाटतं का तिथे पाणी सुकलंय, पण असं वाटतं, पण अचानक बघा वसाड बघ, दाखवू शिक्षण वसाड बघा किती मोठी येते. आपल्याला वाटतं इथे कालवी मोठी आहे, जावं बोचायला, पण काही उपयोग नाही. शेवाळ तर एवढी आहे, पाय टाकला तर पाय घसरेल. पण कालवी खूप मोठी असतात. हा, जिथे पाणी असतं ना तिथेच कातळाला कालवी खूप मोठी असतात आणि भरलेली असतात. तर इथे माझी आई कालवी काढते. आई किती कालवी काढून हे देते. बघ, अर्धा तांब्या झाला. अरे तर आईचा कालवी काढून अर्धा तांबा झालाय. हे बघा, पाणी आता खूप वाढतंय. ह्याला बोलतात एकदम पलीकडे, बागेखाली पलीकडे असं. तर हे पाणी अचानक वरती येतं. हे बघा, पण इथे कालवी खूप आहेत आणि आई अजूनही कालवी बोचते आहे. घरी जायचा टाईम झाला आता. झाली का गाई? जराशी मोठी थोडीच भेटली ना. होय. इथे नव्हती ना, इकडे आहे. पहिलंच इथे यायला पाहिजे होतं. पहिला आला असताना तेवढ्या तांब्या भरला असता. खूप आहेत. हे बघा, ह्याला कालवी म्हणतात. समुद्रातलं सोनं. बाहेर घ्यायला गेलं तर खूप महाग मिळतं. हे आमच्या इथे जवळच आहेत, त्याच्यामुळे कधी वाटलं पाणी सुकलं तर इथे यायचं आणि बोचायचं. कालवी सुक्का खूप छान होतं. आणि हे बघा पाणी. हो हो, नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी दाखवेन कालवी सुका मसाला कसा बनवतात गावाकडे. हे पाणी खूप मोठी वसाड मारते आहे. पुढे जायला पण भीती वाटते, पाणी अचानक येतं ना. हा बघा सनसेट. हळूहळू काळोख पडतोय आता. आता आम्ही घरी जाणार आहे. गेली घरी. तर चला मंडळी, आता आम्ही निघालोय घरी. कालवी काढून झाली आहेत, तशी थोडीच भेटली आहेत. दाखव गा आई किती भेटली आहेत. ही बघा,
थोडीच भेटली आहेत. जर जरा लवकर आलो असतो तर तांब्या भरला असता, पण काय हरकत नाही. परत येऊ थोड्या वेळाने. आता काळोख पडतोय ना. पाणी तर चला उशिराचं आहे. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. पण तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बोबडं बोलायला होतं आहे, बोलायची सवय नाही आहे ना, हळूहळू सवय होईल. नवीन चॅनल आहे तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कमेंट करा. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.